तुम्हाला 10% आरक्षण आहे, 10% आरक्षण आहे, पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला. कशा पद्धतीने काही ना काहीतरी जी आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही. मग आमचं म्हणणं जरी तुम्हाला एसीबीसी द्यायचं नाही तर ठीक आहे, आमचं ईडब्ल्यूएस का बंद केलंय? ईडब्ल्यूएस सेंटरला चालू आहे, स्टेटला बंद आहे. का बंद आहे? ईडब्ल्यूएस सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना. मग सीईटी सेल जे आहे त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी. मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, 4 दिवस बाकी. आणखी दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे, पण जर 4 दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा 2 वर्षाचा अभ्यास बुडतो. मग मला 1 वर्ष गॅप घ्यावं लागेल, परत अभ्यास करावं लागेल, परत सीईटी घ्यावं लागेल. त्यासाठी माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर एसीबीसी साठी काहीतरी निर्णय घ्या. आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या, पण 2-3 महिन्याचा टाइम द्या. आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका. दादा त्यांनी 6 महिन्याचा टाइम मागितला. त्यांनी आम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल. असं नाही की ओपन मध्ये कन्वर्ट करता येईल, नाही. त्यांनी असं सांगितलंय की डायरेक्ट कॅन्सल करता येईल. मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरीच बसावं लागेल, परत तेच करावं लागेल. ते करणं नाही शक्य. माझे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. मी एसीबीसी कॅटेगरीमध्ये बसते. मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस 82,000 आहे. जर एसीबीसी मला लागू झालं तर मला 10,000 रुपये फीस द्यायची गरज पडती. पण जर मी आज घाबरून जर ओपन मध्ये ऍडमिशन केलं तर मला तिथे 82,000 रुपये द्यावं लागतील. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आता लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या. 4 दिवस बाकी इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी. 24 लास्ट डेट आहे. एफसी सेंटरला 25 डेट दिली. आम्हाला डेट वाढून द्या. व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या, पण पावती लवकरात लवकर. आम्हाला पावती पण भेटत नाही. ते सरचे लोक संपावर गेलेत. मग ते संपावर गेले तर पावती कशी घ्यायची? माझं नाव भगवती विष्णू देशमुख आहे. मी मंगरूळ या गावाची आहे. माझा तालुका घनसोली आहे, जिल्हा जालना आहे. मी आता 12वीची परीक्षा पास झाली. त्यात मला 76.50% एमएसटी सीईटी दिलेली आहे, जेईई मेन्स दिलेली आहे. त्यात मला 70 मार्क आहे. मला मार्कवर मला चांगली कॉलेज भेटतात, पण ह्यांच्या ह्या GR जे नवीन काढते त्यासाठी मला खूप त्रास होतोय. आणि माझे घरचे पण म्हणतात की आम्ही 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. बघ आता नाही देऊ शकत. सरकारला माझं हे म्हणणं आहे की तुम्ही केलंय ना आमच्यासाठी एसीबीसी, तर ते आम्हाला लागू करा. नुसतं म्हणू नका. तिकडून फक्त म्हणतात की तुम्हाला एसीबीसी आहे पण ते लागू करत नाही. 2019 साली पण त्यांनी असंच केलं, आता पण ते असंच करताय. आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे. मोफत आहे हे फक्त सांगतात, लागू करत नाहीत. आणखी पण ऍडमिशन झालेत, बीसीएचे झालेत, बीसीए झालेत, त्यांना मोफत दिलेलं नाही. काय आमचे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. आम्ही मार्क्स मिळवले शिक्षणासाठी. मग सरकारने असा निर्णय का घेतला? ते म्हणतात तुम्हाला 10% आरक्षण आहे, 10% आरक्षण आहे, पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला. कशा पद्धतीने काही ना काहीतरी जी आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही. मग आमचं म्हणणं जरी तुम्हाला एसीबीसी द्यायचं नाही तर ठीक आहे, आमचं ईडब्ल्यूएस का बंद केलंय? ईडब्ल्यूएस सेंटरला चालू आहे, स्टेटला बंद आहे. का बंद आहे? ईडब्ल्यूएस सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना. मग सीईटी सेल जे आहे त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी. मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, 4 दिवस बाकी. आणखी दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे, पण जर 4 दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा 2 वर्षाचा अभ्यास बुडतो. मग मला 1 वर्ष गॅप घ्यावं लागेल, परत अभ्यास करावं लागेल, परत सीईटी घ्यावं लागेल. त्यासाठी माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर एसीबीसी साठी काहीतरी निर्णय घ्या. आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या, पण 2-3 महिन्याचा टाइम द्या. आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका. दादा त्यांनी 6 महिन्याचा टाइम मागितला. त्यांनी आम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल. असं नाही की ओपन मध्ये कन्वर्ट करता येईल, नाही. त्यांनी असं सांगितलंय की डायरेक्ट कॅन्सल करता येईल. मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरीच बसावं लागेल, परत तेच करावं लागेल. ते करणं नाही शक्य. माझे आई पप्पा 1 लाख रुपये फीस देऊ शकत नाही. मी एसीबीसी कॅटेगरीमध्ये बसते. मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस 82,000 आहे.
जर एसीपीसी मला लागू झालं तर मला 10,000 रुपये फीस द्यायची गरज पडती. पण जर मी आज घाबरून जर ओपन मध्ये ऍडमिशन केलं तर मला तिथे 82,000 रुपये द्यावं लागतील. त्यामुळे माझी सरकारला विनंती की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या. 4 दिवस बाकी इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी 24 लास्ट डेट आहे. एफसी सेंटरला 25 डेट दिली. आम्हाला डेट वाढून द्या. व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या, पण पावती लवकरात लवकर. आम्हाला पावती पण भेटत नाही. ते सरचे लोक संपावर गेलेत. मग ते संपावर गेले तर पावती कशी घ्यायची? वर्ष जाईल ती फक्त एक जरी असली तर अशा अनेक मराठा समाजातल्या मुलं आहेत की त्यांची कास्ट व्हॅलिडिटी होत नाही, त्यामुळे त्यांचे ऍडमिशन धोक्यात आले, त्यांचे वर्ष वाया जाऊ शकतं. पाटील, मी बघतोय ती मुलगी रडताना तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं. ते शेवटी काय असतं बरं का, लेकरात जात नसली पाहिजे सगळ्यात महत्वाचं. आणि मला सरकारला जास्त नाही विचारायचं आज. मला बाकीचं आता भानगडीत बी पडायचं नाही ठरवलं. त्या तुम्हाला मराठ्यांच्या पोराचं का वाटोळं करायचं, मला एवढं उत्तर पाहिजे. आता तुम्ही राजकारण का करताय मराठ्यात? भाजपचा मराठा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा मराठा, काय लेकराच्या आक्रोश आहे भयानक. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सध्या, बाकी काहीच म्हणणं नाही. आता तुम्हाला मराठा का संपवायचं त्याच्या पलीकडे माझी मागणीच नाही. आता तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लोक का संपवायचे? तुमचं राजकारण जळू द्या तिकडे. तुम्ही ते ओबीसीचे नेत्याचं जाऊ द्या, मराठ्यांच्या नेत्याचं जाऊ द्या. तुम्हाला मराठ्याचे लोक का संपवायचे? मला त्याचं कारण कळन का? मराठीचे लोक तुम्हाला का संपवायचे? तुम्हाला मराठीचे लेकर का संपवायचे? मला जरा हेच उत्तर पाहिजे सरकारकडून. आता तुम्ही जात म्हणून किंवा त्या गरिबाचे लेकर म्हणून काम करणार नसाल, तुम्ही नुसतं सत्ता आणि राजकारण म्हणूनच काम करणार आहेत का? मला एक कळत नाही, पक्षातले मराठी सुद्धा पक्षाच्या नेत्याला का बोलतात तुमचे लेकर आत्महत्या करायला लागले, त्यांना ऍडमिशन मिळालं, त्यांना नोकऱ्या मिळाल्या, त्याच्या बाजून का वडी नव्हतो? भाजपमधले मराठी का भाजप करताय? गरीब मराठ्याला कळत नाही का आपलं कुणी नाही म्हणून? गरीब मराठ्याला नाही कळत का आपलं कुणी नाही? राष्ट्रवादी शिवसेनेच्या मराठ्याला, काँग्रेसच्या मराठ्याला कळत नाही का आपलं कुणी नाही, आपल्या लेकराच्या बाजूने कुणी नाही म्हणून? तुम्हाला नाही पाहिजे का तुमचे लेकरं? तुम्हाला भाजपचाच नेता पाहिजे, भाजप पक्ष पाहिजे का? तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादीच पक्ष पाहिजे का? तुम्हाला तुमचे लेकरं नको का? मराठ्यांना काय झालंय? जर लेकरं आता ऍडमिशन पासून लांब चालले, याच सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, याच सरकारनं ईसीबीसी आरक्षण दिलं, त्यांनीच ईडब्ल्यूएस रद्द केलं, कुणबी प्रमाणपत्र दिले. माझ्या मराठ्याच्या पोराला का मोठं होऊ द्यायचं नाही, एवढाच प्रश्न आहे माझा सरकारकडे. व्हॅलिडिटीचा विषय तुम्ही थेट सरकारला आवाहन करू शकता की 4-5 महिन्याची वेळ जर वाढवून दिली, नुसत्या पावतीवर ऍडमिशन झाले तरी ऍडमिशन प्रोसेस कमी होईल, त्याच्या पुढच्या प्रोसेस होत राहतील. 8 दिवस झालं म्हणतोय तुम्ही वेळ वाढून द्या. 1-2 दिवस झालं नाही म्हणत मी. मला राजकारण नाही करायचं. भाजप, शिवसेना, महाविकास आघाडी, राष्ट्रवादी, युवक काँग्रेस, काय असेल त्यांचं ते काय मला समाज मोठा करायचा, समाजाचे पोरं मोठे करायचे. याच्यात भाजपचा गरीब मराठा समाज मोठा होणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचा पण होणार आहे ना. याच्यात सगळ्या मराठ्यांनी राजकारण, मला समाज मोठा करायचा, समाजाचे पोरं मोठे करायचे. याच्यात भाजपचा गरीब मराठा समाज मोठा होणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचा पण होणार आहे ना. याच्यात सगळ्या मराठ्यांनी राजकारण आणू नका. लेकरं बघा यार, माझी तुम्हाला हात जोडून विनंती, आपल्या जातीच्या लेकरं बघा यार. तुमच्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या पाय पडून सांगतो, लेकरं बघा. एकदा जर लेकरात नोकऱ्यातून शिक्षणातून हुकले ना, आयुष्याचं वाटोळं होईन रे तुमचं पण आणि त्या लेकराचं पण. ह्यो पक्ष कधीच येणार नाही. महायुती बी, महाविकास आघाडी बी तुमच्या लेकराचे डोळ्यातले अश्रू पुसा. मी तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून तळमळ करतोय रे. माझी तुमचे पाय पडून विनंती तुम्हाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना,
हे तुम्हीच मोठे केलेत. नाही रे यार, लेकराचं डोळ्यातलं पाणी पुसायला आहे ना ते. तुमच्या लेकराचं शिक्षण व्हायला जाईल, तुमच्या लेकराची नोकरी व्हायला जाईल. माझी पाय पडून विनंती भाजपमधल्या सुद्धा सगळ्या सामान्य मराठ्याला, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सगळ्या मराठ्यांना माझी खरंच तुम्हाला हात जोडून विनंती आहे यार. बघा रे, लेकराकडे बघा तुम्ही, नका या पक्षाकडे नेत्याकडे बघू. कशाचा जिल्हा परिषद सदस्य, कशाचा पंचायत समिती सदस्य, कशाचा आमदार, कशाचा मंत्री, कशाचा खासदार. कोणी नाही रे. ते पोरगी एवढे जन्नरासारखी रडायला लागली. तिचं म्हणणं माझे 2 वर्ष व्हायला जाणार आहेत आता. मला आरक्षण दिलेलं ते ECBCचं ते कामाला आहे ना. EWS सरकारनं रद्द केलं, म्हणजे सरकारनं डाव केला मराठ्यासंग. EWS बी रद्द केलं आणि ECBC पण असून द्यायनात. कुणबीचे प्रमाणपत्र असून सुद्धा द्या. माझा एवढाच सवाल आहे फक्त सरकारला, तुम्हाला का मराठा समाजाची जात संपवायची आणि मराठा समाजाचे पोरं संपवायचे. आणि मराठ्यांना एवढाच प्रश्न आहे माझा, तुम्हाला का पक्ष मोठा करायचा आहे, स्वतःचे पोरं का मोठे करायचे नाही. मी तुमच्या लेकरासाठी लढतोय रे. विचार करा सगळ्या पक्षातल्या मराठी. सरकारला माझा आजपासून एवढाच सवाल आहे, तुम्हाला माझे मराठ्यांचे पोरं विद्यार्थी का संपवायचे आणि माझी मराठा जात का संपवायची, याचं उत्तर मला आता पाहिजे.